थेंब न थेंब पाण्याचा वापर करावा अशा वल्गना नेहमी केल्या जातात, पण प्रत्यक्षात पाण्याचं महत्त्व पाणी टंचाई निर्माण झाल्यावर समोर येतं। अनेक प्रगत देशात तर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरलं जातं। पाण्याअभावी परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र बंद पडलंय। या केंद्राला नांदेडमधून प्रक्रिया केलेलं पाणी देण्याच्या हालचाली सुरू आहेत। नांदेडमध्ये 3 ठिकाणी सांडपाण्याचं शुद्धीकरण केलं जातं। तिथं दररोज 90 दशलक्ष लिटर सांडपाणी या प्रक्रिया केंद्रात येतं। त्यावर प्रक्रिया करून सुमारे 60 दशलक्ष लिटर पाणी वापरण्याजोगं नदीपात्रात सोडलं जातं। हेच पाणी परळीच्या वीज निर्मिती केंद्राला देण्याची प्रक्रिया सुरू आहे। पाणी आलेला समोर ढकलला जातो, त्यामध्ये जो काही वास जो आहे खराब वास तो ऑक्सिजन मार्फत साफ केला जातो, त्याच्यामध्ये ऑक्सिजन विरघळला जातो। आणि त्यानंतर मग पुढची प्रक्रिया ते समोरल्या हद्दीत जाणार क्लोरिनेशनसाठी। त्या ठिकाणी गॅस सोडला जातो, नंतर इनलेटचा आउटलेटला पाठवला जातो। परळीत 1170 मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली आहे। या केंद्राला दररोज 90 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते। यातील 40% पाणी शुद्ध तर उर्वरित पाणी प्रक्रिया केलेलं चालतं। ही गरज नांदेडचं प्रक्रिया केलेलं पाणी पूर्ण करू शकतं। याबाबत परळीच्या वीज निर्मिती केंद्राचे अभियंते आणि नांदेड महापालिका आयुक्तांची बैठक झाली। पाणी कसं द्यायचं याबाबत महाजेनकोला प्रस्तावही सादर करण्यात आलाय। नांदेडहून लोहापर्यंत हे पाणी पंपिंग केलं जाऊ शकतं। त्यात कुठेही पाण्याची चोरी होऊ शकत नाही। पुढे हे पाणी गंगाखेड ते परळी लिफ्ट होऊ शकतं। फॉरवर्ड टू बॅकवर्ड पूर्ण सायकल इंटिग्रेशन होऊन एकंदर महाराष्ट्राला ह्याचा फायदा होईल। नांदेड महानगरपालिकेचं परळी थर्मल पॉवर प्लांटला हे पाणी गेल्यानंतर नांदेड महानगरपालिकेचं महाराष्ट्रासाठी एक कॉन्ट्रीब्युशन असेल। नांदेडचं प्रक्रिया केलेलं दररोज 60 दशलक्ष लिटर पाणी नदी पात्रात सोडून दिलं जायचं, पण याच पाण्यावर आता वीज निर्मिती केंद्र चालू शकतं। हा प्रकल्प नक्कीच पथदर्शी ठरू शकतो। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।